काजूच्या बोंडांपासून तुम्ही हे काजूच्या बोंडांचं भरीत कधी ट्राय केलं आहात का? अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे, चविष्ट, चमचमीत आणि उपवासाला सुद्धा खाऊ शकतो अशी ही रेसिपी आहे। नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काजूच्या बोंडांपासून काजूच्या बोंडांचं भरीत। तर सुरुवातीला आधी मी ह्या सगळ्या बिया काढून घेते काजूच्या। त्यानंतर हा बोंडाचा वरचा आणि खालचा भाग काढून घ्यायचा आणि फक्त मधला भाग आहे त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। तर आता ह्या फोडी मी चिरून घेतलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये पाणी घालणार नाहीये कारण ह्याच्यामध्येच ऑलरेडी पाण्याचा अंश असतो, त्यामुळे हे भांड मी कुकर मध्ये घालून 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहे। बोंड शिजवून झाली की त्यात आपण घालणार आहोत दही, त्यानंतर थोडीशी साखर, मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। तर आता ही बोंड छान अशी शिजून तयार झाली आहेत। काजूच्या बोंडांमधून सुटलेलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मी गाळून घेते। आता मी कप घेतलाय, तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करायचं। बोंड व्यवस्थित शिजली असतील तर हे व्यवस्थित स्मॅश होतात। तर हे चमच्याच्या सहाय्याने असं मी मिक्स करून घेते। त्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेली फ्रेश कोथिंबीर, हिरवी मिरची तुम्ही वाटून सुद्धा घालू शकता, मी चिरून घातली आहे। त्यानंतर मीठ आणि थोडीशी साखर घालायची आणि टेस्ट एकदम छान बॅलन्स्ड होते। तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग दही घालायचं। दही यातला मेन इन्ग्रेडियंट आहे कारण ह्याने खूप सुंदर अशी चव येणार आहे दह्यानेच। तर मी इथे वाटीभर दह्याचा वापर केलाय। दही घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्याच्या नंतर वरतून फोडणी घालायची। फोडणी घालणं ऑप्शनल आहे पण चव खूप छान येते, तर फोडणी घालायला विसरायचं नाही। जर तुम्ही उपवासासाठी तयार करत असाल तर तुम्ही जे पदार्थ खात नसाल ते ह्यात घालायचे नाही। तर आता मी तेल तापवलेलं आहे, तेलामध्ये 3-4 कढीपत्त्याची पानं, थोडीशी मोहरी आणि जिरं घालते। फोडणी व्यवस्थित तडतडली की ती फोडणी आपण भरितावर घालून घेणार आहोत। तर आता मी फोडणी गरम करते, छान तडतडू देणार आहे। राई छान तडतडली की फोडणी तयार होते। तर आता इथे फोडणी तयार झाली आहे, मी भरितावर घालते। व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर हे भरीत तयार होतं। तुम्ही हे भरीत चपातीसोबत किंवा तुम्हाला ज्यासोबत आवडेल त्यासोबत तुम्ही हे भरीत खाऊ शकता किंवा अगदी असंचही खाऊ शकता। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता इथे हे बोंडाचं भरीत बनून तयार झालेलं आहे। काजूच्या बोंडांचं भरीत बनून तयार झालेलं आहे। मी आता खाऊन पाहते, पहिल्यांदाच खाणार आहे, तुम्हाला सुद्धा सांगते कसं लागणार आहे ते। खूप छान चव आहे, खूप छान लागते। जर तुमच्याकडे पण बोंड असतील तर नक्की ट्राय करून पहा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज।